समर्थ राजपूत तळणीचा आणि सार्थक मोरगे हिवरखेड्याचा लाल लांगीचा दोन्ही पायाला निकॅप लावलेला संदीप भाऊ मोरगेचा पठ्ठा आणि चिरंजीव आणि भगव्या लांगीचा समर्थ तळणीचा पांडवांना जनकवार वस्तादचा पठ्ठा आणि भाचा लढायला लागलेला आहे। दोन्ही पैलवान वजनाला आणि निकाल लावण्याचा प्रयत्न होता सार्थकचा। दोन्ही पैलवान वजनाला उंचीला रंगाला दिसायला सारखेच आहे। कोण कुठला पैलवान ओळखायलाच येणार नाही। घर 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 कुस्ती व्हायला लागली। आता पैसे फिटले म्हणते जनता। तालुका क्रीडा संयोजक जिंतूर सन्माननीय दिलीप चव्हाण सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्यांचं स्वागत आहे। आणि आजच्या या मैदानाची पंच कमिटी सन्माननीय अनुपजी सोळंके साहेब, सन्माननीय नारायण शिंदे, सन्माननीय रमेश भराड, सन्माननीय अनिल मेटांगळे, सन्माननीय राजेश लहाने, सन्माननीय सुभाष लाटे, गजानन राठोड, सन्माननीय संजीव मुरकोट, पैलवान किसन पवार, पैलवान केशव पवार, श्री सन्माननीय संतोषांना मोरगे, श्री कल्याण मुरकुटे आणि ऋषी खडिंग अशी या मैदानाला पंच कमिटी लाभलेली आहे। कब्जा घेतला सार्थकनं। दोघांना आज गाठ पडली ठका ठका। हो आक्रमक पवित्र्यामध्ये सार्थक। पंचाचा निर्णय भाल भाल बज गयो, फिर भी पकड़ा गयो। करा की टाळ्या। टाळ्या वाजवायला कंजूसी करू का नका। इथं काय जीएसटी लागत नाही। हा टॅक्स फ्री असते ते। परत कुस्ती मधोमध दोघांच्या वस्तादाचं कौतुक आहे। दोघांना वस्ताद चांगली लाभलेली आहे। सद्गुरु सारे का आता पाठीला का आणि खालून डंके टाकण्याचा प्रयत्न समर्थ राजपूत तळणीचा आणि कब्जा घेतला आता समर्थनं। सभासा आहे हुकमाचा एका विजयी झालेला आहे। तिथं डावप्रती डाव चालू झाले। बघणाऱ्यांच्या डोळ्यात पारणं फेटायला लागलं। एक त्याग लावण्याच्या प्रयत्नामध्ये समर्थ तळणीचा काहीतरी घडणार होता। बघणाऱ्यांच्या नजरा कुस्तीवरती लागल्या। एक त्याग लावला होता समर्थानं। तिथं परत लुकान डाव केला। समर्थानं कब्जा घेतला। दोघांसाठी टाळ्या करावं। फार चांगली लढाई लागली दोन्ही पैलवान। उद्याचं भविष्य आहे ते। भविष्यामध्ये तो सार्थक महाराष्ट्र केसरी हिंद केसरी घडू शकतो। कारण त्याचे कष्ट मी जवळून पाहिले सार्थकचे सुद्धा आणि समर्थचे सुद्धा। हात टेकवला तर दोघांना ठाम म्हणावं लागतं। या वयामध्ये हात टेकवला तर सहज 100 जोर मारणारे पैलवान आहेत ते दोघे। बैठक मारायला लागली तर 100-150 बैठका मारणारी दोघांनाही कष्ट करताना ठाम म्हणावं लागतं। फार कष्ट करणारी पोरं आहेत दोन्ही सुद्धा। खऱ्या अर्थानं ही कुस्ती आणि संपलेल्या कुस्तीमध्ये समर्थ राजपूत तळणीचा पांडवांना जनकवारचा पठ्ठा विजयी झालेला आहे। दोन्ही पैलवान चांगले लढलेले आहे। दोघांचंही कौतुक आहे या ठिकाणी।